काल मामाच्या गावाला गेलतो, तर तिथं मावशी, मावस बहीण आणि मम्मी सगळेच आम्ही एकत्र आलतो. तिथून पुढं सगळा राख्या बांधायचा कार्यक्रम झाला. तिथून पुढं मग बायांची साडी घ्यायसाठी गेलतो. तर पहिल्यांदा इंदापूरमध्ये मुक्ताज टेक्स्टाईलमध्ये गेलो. तिथं काय पसंत पडल्या नाहीत. तिथून परत दुसऱ्या दुकानात, तिथं पण साड्याही बघितल्या, पण तिथं काय पसंत पडल्या नाहीत. तिथून पुढं मग तिसऱ्या दुकानात, तर शेवटी तिसऱ्या दुकानात मावशीला आणि मम्मीला, आमच्या मावस बहिणीला सगळ्यांना साड्या पसंत पडल्या. मग तिथं साड्याही घेऊन बिल केलं, बिलही दिलं. तिथून पुढं मग डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यावर परत आपल्याला इजाबापूच्या दुकानावर जाऊन 1340ची बॅग संपली होती, तर ती आणायची होती. मग इजाबापूच्या दुकानाला गेलतो. तिथून पुढं मग 1340ची बॅग घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर तिथून पुढं आपल्याला आपलं तुळजापूरवरून फॉलोअर्स भेटायसाठी आपली केळीची बाग बघायसाठी आलते. तर त्यांना बाग ही दाखवली सगळी. तिथून पुढं मग आपल्या घरी गुरांचं काम होतं, तर खाली रानात जाऊन घास घेऊन आलो. घास घेऊन आल्यावर गुरांना पेंडी ही चारल्या आणि धारा काढून घेतल्या. धाराही काढून झाले की परत दिदी राखी बांधायला आलती. तर मग ती आपण सकाळी तिकडे गेल्यामुळं त्याच्या सकाळी बांधणं काय झालं नाही. मग संध्याकाळी ती राखी बांधायला आलती, तर मग त्याच्याकडून राखी बांधून घेतली.